नमस्कार मित्रांनो, आजच्या या विशेष लेखात आपण वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात, कोणत्या दिशेला ठेवाव्यात आणि त्यांचे काय फायदे होतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. बेडरूम ही फक्त झोपण्याची जागा नसून ती आपल्या मानसिक शांती, वैवाहिक जीवन, आरोग्य, आर्थिक प्रगती आणि सकारात्मक ऊर्जेशी संबंधित असते. वास्तुशास्त्रानुसार योग्य वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्यास घरात आनंद, सौख्य आणि भरभराट येते. एक मजबूत आणि आरामदायी पलंग ठेवावा. बेडरूममधील सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे पलंग. वास्तूनुसार पलंग मजबूत, स्वच्छ आणि आरामदायी असावा. तुटलेला, आवाज करणारा किंवा खराब पलंग नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. पलंगामुळे शरीराला पूर्ण विश्रांती मिळाली पाहिजे. लाकडी पलंग अधिक शुभ मानला जातो. 2. स्वच्छ आणि नीटनेटकी गादी ठेवावी. गादी स्वच्छ, आरामदायी आणि चांगल्या स्थितीत असावी. जुनी, फाटलेली किंवा खूप खराब गादी मानसिक तणाव वाढवू शकते. गादीतून सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे आवश्यक असते. 3. पलंगाखाली स्वच्छता ठेवावी. वास्तूनुसार पलंगाखाली अनावश्यक वस्तू ठेवू नयेत. पलंगाखाली जुने कपडे, चप्पल, तुटलेल्या वस्तू किंवा कचरा ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. जागा स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 4. बेडरूममध्ये भगवानाचे शांत स्वरूपातील चित्र ठेवावे. श्रीकृष्ण, राधाकृष्ण, शिव पार्वती किंवा लक्ष्मीनारायण यांचे शांत आणि प्रसन्न चित्र ठेवू शकता. अशा चित्रांमुळे सकारात्मकता आणि मानसिक शांतता वाढते. 5. राधा कृष्णाचे चित्र ठेवावे. पती पत्नीच्या प्रेमात गोडवा आणि सौहार्द वाढवण्यासाठी राधा कृष्णाचे सुंदर चित्र अत्यंत शुभ मानले जाते. हे चित्र प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. 6. शिव पार्वतीचे चित्र ठेवावे. वैवाहिक जीवनात स्थैर्य आणि समजूतदारपणा यावा यासाठी शिव पार्वतीचे चित्र बेडरूममध्ये ठेवणे शुभ मानले जाते. 7. सुगंधी फुले ठेवावीत. ताजी फुले सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. गुलाब, मोगरा, चमेली यांसारखी फुले वातावरण प्रसन्न ठेवतात. मात्र कोमेजलेली फुले लगेच काढून टाकावीत. 8. सुगंधी अगरबत्ती किंवा अत्तर ठेवावे. सुगंधामुळे मन शांत होते. बेडरूममध्ये सौम्य सुगंधाचा वापर केल्यास मानसिक तणाव कमी होतो. 9. नैसर्गिक दृश्यांची चित्रे ठेवावीत. पर्वत, धबधबे, हिरवीगार झाडे, सूर्योदय किंवा सुंदर निसर्गदृश्यांची चित्रे सकारात्मक ऊर्जा वाढवतात. 10. जोडप्यांचे आनंदी फोटो ठेवावेत. पती पत्नीचे आनंदी आणि हसरे फोटो बेडरूममध्ये ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे प्रेम आणि विश्वास वाढतो. 11. क्रिस्टल बॉल ठेवावा. क्रिस्टल बॉल सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो असे मानले जाते. तो खोलीतील वातावरण संतुलित ठेवण्यास मदत करतो. 12. गुलाबी किंवा हलक्या रंगांचे पडदे ठेवावेत. गुलाबी, क्रीम, पांढरा, फिकट निळा किंवा हलका हिरवा रंग शांतता निर्माण करतो. 13. बेडसाईड टेबल ठेवावे. दोन्ही बाजूंना समान आकाराचे टेबल ठेवणे वैवाहिक जीवनातील समतोलाचे प्रतीक मानले जाते. 14. सौम्य प्रकाश व्यवस्था ठेवावी. बेडरूममध्ये जास्त तेजस्वी प्रकाशाऐवजी सौम्य आणि आरामदायी प्रकाश असावा. 15. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवावे. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून सकाळी पिणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. 16. हिरवी झाडे ठेवावीत. लहान इंडोअर प्लांट्स वातावरण ताजे ठेवतात. मात्र काटेरी झाडे ठेवू नयेत. 17. सकारात्मक विचारांचे फ्रेम्स ठेवाव्यात. प्रेरणादायी वाक्ये किंवा सकारात्मक संदेश असलेल्या फ्रेम्स मानसिक ऊर्जा वाढवतात. 18. स्वच्छ आरसा ठेवावा. आरसा स्वच्छ आणि योग्य ठिकाणी असावा. तो सकारात्मकता वाढवण्यास मदत करतो. 19. घड्याळ योग्य स्थितीत ठेवावे. बंद पडलेले घड्याळ ठेवू नये. चालू घड्याळ प्रगतीचे प्रतीक मानले जाते. 20. सुंदर कार्पेट ठेवावे. मऊ आणि स्वच्छ कार्पेट आरामदायी वातावरण निर्माण करते. 21. शंख ठेवावा. शंख पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. तो सकारात्मक ऊर्जा वाढवतो. 22. चंदनाचा सुगंध ठेवावा. चंदनाचा सुवास मन शांत करतो आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करतो. 23. शुभ चिन्हे ठेवावीत. स्वस्तिक, ओम किंवा शुभ लाभ यांसारखी चिन्हे सकारात्मकता वाढवतात. 24. लाकडी फर्निचर ठेवावे. लाकडी वस्तू नैसर्गिक ऊर्जा वाढवतात. 25. पुस्तकांसाठी लहान कपाट ठेवावे. चांगली पुस्तके ज्ञान आणि सकारात्मक विचार वाढवतात. 26. ध्यानासाठी छोटा कोपरा ठेवावा. ध्यान आणि प्रार्थना मानसिक शांतता वाढवतात. 27. पांढऱ्या रंगाचे बेडशीट वापरावे. पांढरा रंग शांतता आणि शुद्धतेचे प्रतीक मानला जातो. 28. गुलाबी रंगाचे बेडशीट वापरावे. प्रेम आणि सौहार्द वाढवण्यासाठी गुलाबी रंग शुभ मानला जातो. 29. सुगंधी मेणबत्त्या ठेवाव्यात. रोमॅन्टिक आणि शांत वातावरण तयार होते. 30. चांदीची छोटी वस्तू ठेवावी.
चांदी शुभता आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. 31 मोत्याची सजावट ठेवावी. मोती चंद्राशी संबंधित असल्याने मानसिक शांती वाढवतो. 32 शुभ प्रतीक असलेली कलाकृती ठेवावी. घरातील सकारात्मक वातावरण वाढते. 33 हवेशीर खिडक्या ठेवाव्यात. ताजी हवा आणि सूर्यप्रकाश आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. 34 स्वच्छ चादरी ठेवाव्यात. स्वच्छता ही वास्तूची पहिली अट मानली जाते. 35 व्यवस्थित कपाट ठेवावे. कपाटातील वस्तू नीट ठेवणे आवश्यक आहे. 36 सकारात्मक रंगसंगती ठेवावी. फिकट रंग मानसिक संतुलन वाढवतात. 37 जोडीत सजावटीच्या वस्तू ठेवाव्यात. 2 दिवे, 2 फुलदाण्या यांसारख्या वस्तू वैवाहिक समतोलाचे प्रतीक असतात. 38 शुभ धातूची घंटी ठेवावी. सौम्य ध्वनी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. 39 हस्तकलेच्या सुंदर वस्तू ठेवाव्यात. सौंदर्य आणि सकारात्मकता वाढते. 40 नैसर्गिक लाकडी फोटो फ्रेम्स ठेवाव्यात. नैसर्गिक ऊर्जा टिकून राहते. 41 सौम्य रंगातील उशा ठेवाव्यात. शांत झोपेसाठी उपयुक्त ठरतात. 42 आवश्यक तेवढेच फर्निचर ठेवावे. जास्त गर्दीमुळे ऊर्जा प्रवाह कमी होतो. 43 सुवासिक तेलांचा वापर करावा. अरोमा थेरपीमुळे तणाव कमी होतो. 44 सकारात्मक आठवणींचे फोटो ठेवावेत. मन प्रसन्न राहते. 45 स्वच्छ खिडकीचे पडदे ठेवावेत. प्रकाश आणि ऊर्जा सहज प्रवेश करते. 46 सुंदर फुलदाणी ठेवावी. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. 47 ध्यानसंगीत ऐकण्यासाठी छोटे स्पीकर ठेवू शकता. मन शांत राहते. 48 आध्यात्मिक पुस्तके ठेवावीत. चांगले विचार विकसित होतात. 49 शुभ रंगातील सजावट ठेवावी. वास्तूनुसार सौम्य रंग अधिक लाभदायक मानले जातात. 50 प्रेम आणि एकतेचे प्रतीक असलेल्या वस्तू ठेवाव्यात. हंसाची जोडी, जोडीत पक्ष्यांचे चित्र इत्यादी शुभ मानले जातात. 51 सकारात्मक विचार आणि आनंदी मन ठेवावे. वास्तुशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सकारात्मक विचार. मन प्रसन्न असेल तर घरातही सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. निष्कर्ष: वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये योग्य वस्तू ठेवणे म्हणजे फक्त सजावट नाही तर सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा एक मार्ग आहे. स्वच्छता, योग्य दिशा, योग्य रंग आणि शुभ वस्तू यांचा योग्य वापर केल्यास मानसिक शांती, आरोग्य, वैवाहिक सुख आणि आर्थिक प्रगतीसाठी लाभ होऊ शकतो. टीप: ही माहिती वास्तुशास्त्रातील पारंपरिक श्रद्धा आणि मान्यतांवर आधारित आहे. याकडे वैज्ञानिक सल्ला म्हणून पाहू नये. वैयक्तिक अनुभव आणि परिस्थितीनुसार परिणाम वेगवेगळे असू शकतात.